ज्योतिबाच्या चैत्र यात्रेमध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीनं प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेतला होता। त्या दृष्टीनं जिल्हा प्रशासनानं स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती देखील केली होती। परंतु प्रत्यक्षात यात्रेच्या मुख्य दिवशी मात्र प्लास्टिक बंदीच्या निर्णयाचा फज्जा उडाला। शासकीय अधिकाऱ्यांच्या समोरच कितीतरी विक्रेत्यांकडून प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा सर्रास वापर होत असल्याचं निदर्शनास आलंय। त्यामुळे जिल्हा प्रशासनानं ज्योतिबाच्या यात्रेमध्ये घेतलेला प्लास्टिक बंदीचा निर्णय कागदावरच राहिल्याचं स्पष्ट झालंय। यंदाची ज्योतिबाची चैत्र यात्रा प्लास्टिक मुक्त करण्याची घोषणा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली होती। त्या दृष्टीनं जिल्हा प्रशासनानं स्थानिक व्यापारी आणि नागरिकांची जनजागृती देखील केली होती। ज्योतिबाच्या चैत्र यात्रेच्या आढावा बैठकीदरम्यान याबाबत वेळोवेळी चर्चा होऊन पन्हाळा तालुक्याच्या पंचायत समितीच्या वतीनं ज्योतिबा डोंगरावर घरोघरी तसंच प्रत्येक दुकानांमध्ये जाऊन व्यापाऱ्यांना प्लास्टिक बंदीविषयी जागरूक करण्यात आलं होतं। तरीही यात्रेच्या मुख्य दिवशी ज्योतिबा डोंगरावर बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांनी सर्रास प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा वापर केला। विशेषतः चिरमुरे, फुटाणे, बत्तासे आणि नमकीन विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी तर सर्रास प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा वापर करून पदार्थांची विक्री केली आहे। हा सर्व प्रकार वाडी रत्नागिरी ग्रामपंचायतीच्या समोरच उघडपणे सुरू होता। त्यामुळे जिल्हा प्रशासनानं केलेली प्लास्टिक बंदी केवळ कागदावरच राहिल्याचं स्पष्ट झालंय। या वर्षीची चैत्र यात्रा ही प्लास्टिक मुक्त करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं होतं। ज्योतिबा डोंगरवर त्यासाठी यात्रेच्या पूर्वी सर्व दुकानदारांना सूचनाही दिल्या होत्या आणि कागदी पिशव्यांचं वाटप देखील करण्यात आलं होतं। तरी देखील आज या यात्रेच्या मुख्य दिवशी बाजारपेठेमध्ये सर्वच ठिकाणी यात्रेच्या निमित्त येणाऱ्या भाविकांसाठी दिला जाणारा प्रसाद किंवा गुलाल खोबरं यासाठी सर्रास प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा वापर केला जातोय आणि हे सर्व चाललंय अगदी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या नजरेसमोर। तरी देखील हा प्लास्टिक बंदीचा जो शासनाने घेतलेला निर्णय आहे तो केवळ कागदावरतीच राहिल्याचं चित्र आज या ज्योतिबाच्या यात्रेनिमित्त दिसत आहे। वाडी रत्नागिरी ज्योतिबाहून मी राजकुमार जाधव।